बोईसरमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येतेय। वनमंत्री व पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर काही ठिकाणी तात्काळ कारवाई होताना दिसतेय, मात्र दुसरीकडे वर्षानुवर्ष वन विभागाच्या जमिनीवर सुरू असलेल्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केलाय। बोईसर वन विभागाच्या हद्दीतील सर्वे क्रमांक 107/1 आणि 30/1 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय। व्यावसायिक गाळे, अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत आणि काही ठिकाणी बांधकामे अद्याप सुरूच असल्याचं समोर येत आहे। मात्र इतक्या गंभीर प्रकारानंतरही संबंधित सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचारी कारवाई करत नसल्याचा आरोप केला जातोय। विशेष म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांची शेतघरे तोडली जातात, तर दुसरीकडे मोठ्या व्यावसायिक अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होतं। त्यामुळे कारवाई दुहेरी मापदंड असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे। तसेच वनजमिनीवर खोट्या कागदपत्रांच्या आधारे विक्री झाल्याचाही आरोप समोर येतोय, ज्यामुळे अनेक नागरिकांची फसवणूक झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते। प्रश्न असा, तक्रार आली की कारवाई होते, मग वर्षानुवर्ष सुरू असलेल्या या अतिक्रमणांवर कारवाई होत का नाही? प्रशासन नेमकं कुठे थांबते आणि या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी आणि पालकमंत्री लक्ष घालणार का? आणि बोईसरमधील वनजमिनी अतिक्रमण मुक्त करण्यासाठी ठोस कारवाई कधी होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।